पीक विमा 2025 खरीप हंगामाचा निधी वितरण आजपासून होणार का? कारण आता ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन मागील 4-5 दिवसांपासून दाखवत आहेत किंवा अनेकांना 8-10 दिवसांपासून कॅल्क्युलेशन रक्कम दाखवत आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मग आजपासून या कॅल्क्युलेशनचे किंवा रकमेचे वितरण होणार का? कारण आता शेतकऱ्यांचा प्रश्न येत आहे की रकमा दाखवून बरेच दिवस झाले परंतु आमच्या खात्यावरती पैसे आले नाहीत। खरं पाहायला गेलं तर या संदर्भात 11-12 तारखेपर्यंत कॅल्क्युलेशन पूर्ण होतील आणि त्यानंतर 15 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्यक्षात या योजनेचा जो काही पीक विमा आहे तो रक्कम देखील वितरण होण्यास सुरुवात होईल। परंतु यामध्ये अजूनही काही कॅल्क्युलेशन बाकी आहेत, पण ते कॅल्क्युलेशन बाकीचा आणि या रक्कम वितरणाचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही। म्हणून हे रक्कम वितरण ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा कॅल्क्युलेशन दाखवत आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासूनच होणार का, असा देखील महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। तर या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजूनही काही शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन का दाखवत नाही आहे, नक्की पीक विमा 2025 बाबतच्या रकमांचा विषय असेल किंवा सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व योजनांबाबतचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण करतो। तर खरीप हंगाम 2025 बाबतच्या पीक विम्याचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीक विमा 15 तारखेपासून वितरण होईल अशी शक्यता वारंवार वर्तवली जात आहे आणि त्यानुसार आजपासून हे वितरण होऊ देखील शकते। लक्षात घ्या, या संदर्भात 8 ते 9 तारखेपासून आपण पाहिलं की रकमा दाखवायला सुरुवात केली, माफ करा थोडंसं अडकलो, परंतु 8-9 तारखेपासून त्या ठिकाणी रकमा दाखवायला सुरुवात केली। 11-12 या 2-3 दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमा देखील बदलल्या आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार असा प्रश्न यामुळे सुरू झाला। आता यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांचे नुकसान कमी त्यांना रक्कम येईल। म्हणजे विषय काय आहे की ज्यांचं क्रॉप लॉस असेल किंवा रक्कमा या कमी आहेत त्यांनाच येईल, ज्यांच्या 40% जास्त आहे या ठिकाणी बघा, तर त्या ठिकाणी काय होणार आहे तर पीक विमा कंपन्या म्हणणार आहेत की सरकार जेव्हा आम्हाला पैसे देईल तेव्हा आम्ही हे वितरण करू। म्हणजे ज्यांच्या रकमा जास्त दाखवत आहेत त्यांच्या खात्यावरती सर्व पैसे लगेच जमा होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर कमी आहे। या संदर्भात आपण याआधी देखील व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की अशा पद्धतीने सर्व जी रक्कम दाखवते ती सर्व रक्कम तुमच्या खात्यावरती लगेच येण्याची शक्यता अजिबात नाही। अजून आपल्या पीक विमा कंपन्यांना सरकारच्या वतीने निधी आला नाही, त्या संदर्भातील निधी वितरणाचा GR देखील आलेला नाही। म्हणून ही जी रक्कम वितरण जर आजपासून झाले तर ही रक्कम ज्यांना कमी अमाऊंट आहे किंवा ज्यांची कमी टक्क्यामध्ये नुकसान दाखवलं आहे, ज्यांच्यावरती खूप जास्त कमी रकमा असणार आहेत त्यांना एक रकमी पैसे येतील, परंतु ज्यांच्या रकमा जास्त आहेत त्यांना हे पैसे लगेच मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी असणार आहे। पीक विम्याचा हा सर्व आधी घोळ तुम्ही लक्षात घ्या, कारण अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की आमच्या रकमा 25,000 दाखवत आहे, कोणाचे 30,000 दाखवत आहे, मग हे रक्कम आमची आता जमा होणार का, लगेच आमच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून ही वितरण प्रक्रिया होणार का? तर लक्षात घ्या, लगेच सर्वांना सर्व रकमा मिळणार नाहीत। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅल्क्युलेशनच्या बाबतीत की अजूनही अनेक शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन रकमा दाखवत नाही। मी तुम्हाला याआधी देखील बोललो होतो की अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक महसूल मंडळामध्ये त्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी जे काही आपले कॅल्क्युलेशन होते त्या कॅल्क्युलेशनवरती आक्षेप घेतलेला आहे। आता हे आक्षेप घेतल्यानंतर ही सर्व माहिती किंवा हे सर्व प्रकरण तक्रार निवारण समितीकडे जातं आणि तक्रार निवारण समिती जेव्हा याबाबत निर्णय देते तो निर्णय पीक विमा कंपन्यांना मान्य असेल तर ठीक असते, अन्यथा पीक विमा कंपन्या या संदर्भात हायकोर्टामध्ये देखील जातात आणि तिथे नंतर हे खटले पडतात आणि मग शेतकऱ्यांच्या खात्यावरती निकाल लागल्यानंतर या संदर्भातील निधीचे वितरण होतं। खरं पाहायला गेलं तर मागील वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। अतिवृष्टी किंवा पावसाचे प्रमाण राज्यातील सर्वच भागामध्ये, मग यामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र खूप जास्त प्रमाणावर पाऊस झाला होता आणि या पावसामुळे नुकसान देखील झाले होते। या नुकसानासाठी शेतकऱ्यांसाठी पॅकेज देखील जाहीर झाले होते आणि तेव्हा बोलताना कृषी विभाग असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या वतीने सरसकट 17,500 रुपये येतील किंवा सरसकट 17,500 रुपये हेक्टरी रक्कम त्या ठिकाणी आम्ही देऊ अशी आशा होती आणि यामुळे अनेक शेतकरी आशा लावून बसले होते की हेक्टरी 17,500 मिळतील, हेक्टरी 17,500 मिळतील, परंतु ज्या रकमा दाखवत आहेत त्या रकमा खूप जास्त कमी दाखवत आहे। काही ठिकाणी 4%, काही ठिकाणी 3%, काही ठिकाणी 2%
त्या ठिकाणी क्रॉप लॉस दाखवला आहे किंवा क्रॉप डॅमेज दाखवला आहे आणि मग अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 500 रुपये, काहींना त्या ठिकाणी 700 रुपये अशा जर रकमा दाखवत असतील तर यामध्ये या पीक विम्याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होत आहे का हा देखील विचार करावा लागणार आहे। कारण लक्षात घ्या, शेतकरी सध्या संकटात आहे, राज्यातील शेतकरी प्रचंड संकटात आहे। मागच्या वर्षीच्या नुकसानामुळे खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातून संपूर्ण गेलेला होता आणि त्यात आता शेतकऱ्यांना पीक विम्याची आशा होती। या पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना रकमा खूप जास्त कमी दाखवत आहेत। अनेक शेतकऱ्यांना रकमा दाखवतच नाही आहे कारण त्यांचं त्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला आहे। अजूनही अनेक महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन झालेलं नाही आहेत कारण हे कॅल्क्युलेशन यावेळी नवीन प्रक्रिया फक्त यील्ड बेसवरती ठेवलं होतं। पीक कापणी प्रयोगावर शेतकऱ्यांना जे काही असेल ते नुकसान द्यायचं असं सरकारने ठरवलं होतं, परंतु हे आता कुठेतरी वर्क करताना किंवा हे कुठेतरी चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत नाही आहे कारण शेतकऱ्यांना ज्या रकमा दाखवत आहेत त्या रकमांचे वितरण देखील लगेच होणार नाही। ज्या शेतकऱ्यांना रकमा खूप जास्त कमी दाखवत आहेत त्यांच्याबाबत कोणता निर्णय सरकार घेणार का हा देखील प्रश्न असणार आहे। अन्यथा यावेळीचा देखील पीक विमा शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने वितरित होणार नाही। आता आजपासून याचे वितरण देखील होईल असे देखील बोलले जात आहे, परंतु हे रक्कम किंवा हे जे वितरण ज्यांच्या रकमा कमी आहेत त्यांचे आधी होईल, त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा पीक विमा कंपन्यांना, कारण पीक विमा कंपन्या स्पष्टपणे सांगतील की सरकारकडून आम्हाला मदत मिळाली नाही, जेव्हा सरकार आम्हाला निधी देईल तो सरकारने निधी दिला की आम्ही तुमच्या खात्यावरती याचे वितरण करू। सरकारने अथवा आपल्या कृषी विभागाने मागील महिन्यामध्ये या संदर्भात 1-2 मीटिंग देखील घेतलेल्या होत्या, परंतु त्या मीटिंग नंतर हप्ता वितरण किंवा जे निधी वितरणासंदर्भाचा GR जो होता तो GR त्या ठिकाणी आलेला नव्हता आणि जोपर्यंत तो GR येत नाही, जोपर्यंत सरकार त्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांना ही रक्कम वितरित करत नाही किंवा रक्कम वितरित करण्याचे आदेश देत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती ज्यांचे नुकसान जास्त दाखवले आहे, ज्यांच्या रकमा जास्त आहेत त्यांच्यावरती वितरण होणे शक्य नाही। कारण आपण पाहिलं होतं की मागील 2 वर्षात देखील सेम प्रक्रिया झाली होती, अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वितरण तेव्हा देखील मिळाले नव्हते। आता यातील अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक जिल्हे आहेत किंवा अनेक महसूल मंडळ आहेत, मी आधी सांगितलं तुम्हाला की जिथे पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत की हे पीक कापणी प्रयोग आम्हाला मान्य नाहीत आणि मग हे पीक विमा कंपन्यांनी घेतलेले आक्षेप आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तक्रार निवारण समितीकडे गेले आहेत आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अजूनही त्यांची क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे। त्यांनी जेव्हा जेव्हा तपासला आहे त्यांना अवेटेड दाखवत आहे। आता हे तुम्ही तपासता कसा, तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप चॅटबॉटवर जाऊन देखील तपासू शकता किंवा तुम्ही PMFBYच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील तपासू शकता आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या रकमा दाखवत आहे का ते बघा। काही ठिकाणी अवेटेड दाखवत होतं, काही ठिकाणी 00 दाखवत होतं, परंतु त्या भागात देखील आता काल परवापासून रकमा दाखवायला सुरुवात केलेली आहे। आजही काही भागांमध्ये रकमा परत अपडेट होत आहेत। आता लक्षात घ्या की 15 तारीख आज याचे वितरण होईल असे बोलले जात आहे। आता ही वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा पीक विम्याचे हप्ता कोणाला आल्यानंतर लगेचच तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भातील आपल्या पेजवर देखील अपडेट आपण देणार आहोत की नक्की हे वितरण कसं होत आहे, कोणत्या शेतकऱ्याला पैसे आले आहेत, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या महसूल मंडळामध्ये हे वितरण सुरू झालं आहे, अशी सर्व सविस्तर माहिती आणि सर्व जो आहे पीक विमा असेल, पीक कर्जमाफी असेल, या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्णपणे आणि योग्य पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचून तुमची पीक विम्याची रक्कम किती दाखवत आहे, तुमचा जिल्हा कोणता, महसूल मंडळ कोणते, नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला समजेल की राज्यामध्ये नक्की या पीक विम्याचा कारभार कसा चालला आहे। आणि ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करून अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।